ठिकाणी हे पाहू शकताय पूर्ण बरोबर 1-1.5 तास झालेला आहे, परंतु हे जे मिरायक कतर आहे ते शेतकरी मित्रांनो, आजचा विषय तुम्ही स्क्रीनवरती पाहून तुम्हाला कळालंच असेल। आजचा जो विषय आहे तो गवतावरती ज्यावेळेस आपण तणनाशक मारतो त्यावेळेस आपलं सर्वात प्रिय औषध म्हणजे हा आहे मिरायक कतर ग्लायफोसेट 71, आणि त्याबरोबर आपण या वर्षापासून बरेच शेतकरी वापरत आहेत 2,4-D आणि मिरायक कतर हे दोन्ही एकत्र केल्यानंतर आपल्याला 200 लिटर बॅरलसाठी हे कम्फर्टेबल आहे। कितीही मोठं गवत असलं तर पूर्णपणे वाळून जातं। याचे रिझल्ट देखील आपण इतर शेतकऱ्यांना विचारून पाहू शकताय, भरपूर चांगला रिझल्ट आहे। फक्त याच्यामध्ये ज्यावेळेस आपण मिक्स करतो त्यावेळेस जर मिक्स करताना जर एक चुकी झाली तर त्या ठिकाणी हे पाहू शकताय पूर्ण बरोबर 1-1.5 तास झालेला आहे, परंतु हे जे मिरायक कतर आहे ते ग्लायफोसेट पूर्ण विरघळलेलं नाही। याचं कारण काय आहे तर ज्यावेळेस आपण औषध तयार करत होतो त्यावेळेस अगोदर 2,4-D आपण मिक्स करून त्या 2,4-D मध्ये पाणी ॲड करून हे मिरायक कतर ओतलेलं होतं, त्यामुळे हे विरघळलेलं नाही। त्यानंतर आता आपण दुसरं जे बॅरेल आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगोदर आपण दुसऱ्या बॅरेलमध्ये आपण या ठिकाणी हे जे काही आपण मिरायक कतरचा नवीन पुडा घेतलेला होता त्याला आता पूर्णपणे पाण्यामध्ये अगोदर विरघळवून घेतलेला आहे। त्यानंतर आपण 2,4-D ॲड केलेला आहे, त्यामुळे या पाण्यामध्ये एकही मिरायक कतरचा कण राहिला नाही। त्यामुळे आपल्याला जो काही रिझल्ट येणार आहे तो एकदम खास येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सांगण्याची एवढंच तात्पर्य आहे आणि या व्हिडिओचं तात्पर्य एवढंच आहे की फक्त औषध करताना अगोदर थोड्याशा प्रमाणामध्ये तयार करून प्रॅक्टिकली प्रयोग करून त्यानंतर आपल्याला औषध तयार करायचं आहे, जेणेकरून जो काही औषधाचा खर्च आहे तो खर्च वाचणार आहे आणि रिझल्ट कसा येणार आहे ते ज्या प्रकारे आपण औषध घेतलेलं आहे क्वालिटीचं त्याच प्रकारे आपल्याला क्वालिटीचं रिझल्ट देखील भेटेल। तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्याला ज्यावेळेस मिरायक कतर आणि 2,4-D हे औषध मिक्स करणार आहोत त्यावेळेस आपल्याला अगोदर मिरायक कतरांची काही पावडर फॉर्ममधले जी काही फर्टिलायझर म्हणा किंवा हार्बिसाईड आहेत ते आपल्याला अगोदर विरघळवायचे आहेत, त्यानंतर लिक्विड ॲड करायचं आहे। तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।